कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे। मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। तर ठाकरे गटाकडून अनेक दिग्गजांची नावे चर्चेत आहेत। मात्र सस्पेन्स कायम होता। आज हा प्रश्न सुटला। शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। वैशाली दरेकर या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या खंद्या समर्थक आहेत। वैशाली दरेकर यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेमधूनच झाली होती। राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वैशाली दरेकर या राज ठाकरे यांच्या सोबत मनसेमध्ये गेल्या। 2009 मध्ये त्यांनी मनसेमधून लोकसभा निवडणूक देखील लढवली। त्यानंतरच्या काळात त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी ठाकरे गटासोबतच राहणे पसंत केले। वैशाली दरेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक संघटनात्मक पदे, विरोधी पक्षनेता पद देखील भूषवले। विरोधी पक्षनेता असताना त्यांनी सभागृह दणाणून सोडले होते। वैशाली दरेकर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीत सामोरे जात आहेत। याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी समोर कितीही तगडं आव्हान असलं तरी लढणार आणि निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला। उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दिलेला आहे, दाखवलेला आहे, त्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे। मला कल्पना आहे जबाबदारी जरी मोठी असेल आणि समोर कोणी प्रतिस्पर्धी असेल तरी मला एकच सांगावंसं वाटतं की हा जो कल्याण लोकसभा जी आहे ती नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि यावेळेला सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशीच उभी राहणार, मला खात्री आहे। नाही, आव्हान तर तगडं पाहिजेच ना, प्रतिस्पर्धी हा तुल्यबळ असावाच लागतो आणि कधी ना कधीतरी श्रीकांत शिंदे सर्वसामान्यच होते। त्यांना इथल्या शिवसैनिकांनी आणि इथल्या मतदारांनी जिंकून दिलेलं आहे। त्यामुळे हे काही नवीन नाही आहे। त्यांना त्यावेळेला जिंकून दिलं, त्यावेळेला काम करणारे सगळे आम्हीच होतो त्यांचं। आणि आज मला उमेदवारी मिळालेली आहे, काम करणारे तेच शिवसैनिक आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून आमच्या पक्षाचं नाव मोठं करणार आहोत। काय आम्ही फक्त ठाकरेंना मानणारी माणसं आहोत। म्हणजे कुठेही गेलो तरी फक्त ठाकरे हेच आमच्यासाठी दैवत आहेत। त्यामुळे शिवसेना असेल काय किंवा मनसे असेल काय किंवा शिवसेना असेल काय, काही असेल तरी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानतो आणि त्यामुळे आम्ही साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि राहणार आणि त्यांनी जी जबाबदारी आता माझ्यावर दिलेली आहे ती मी पूर्णपणे पार पाडणार। निवडणुकीला सामोरं जाताना मला असं वाटतं की सगळीकडे जे आता हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये आमचे जे शहर प्रमुख आहेत, विधानसभा प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, जिल्हा संघटक आहेत, आमच्या सगळी महिला आघाडी आहे, आमचे जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत हे सगळे कार्यकर्ते मला वाटतं अगोदरपासूनच तयारीमध्ये आहेत। फक्त आज औपचारिकता उद्धव साहेबांनी पार पाडली की उमेदवार जाहीर केला आहे। त्यामुळे काम तर सुरू झालेलं आहे, काम तर करतात आहेत, लोकांपर्यंत रोज पोहोचतात आहेत। त्यामुळे हे काही नवीन नाही आहे, आता फक्त उमेदवाराचं नाव घेऊन पोचायचं आहे।